Audio Jungle. Audio Jungle. आपण पाहत आहोत सी न्यूज महाराष्ट्र। चिखली पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कोणड खुर्द येथील सचिवाचा मनमानी कारभार, कठोर कारवाईची गावकऱ्यांची मागणी। तालुक्यातील कोणड खुर्द येथील ग्रामसेवक 12 ते 13 वर्षापासून कार्यरत असल्याने गावातील काही पुढाऱ्यांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध बनलेले आहेत। त्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतमध्ये 2-2 महिने ग्रामपंचायत सचिव हे येतच नाहीत। फोनद्वारे कॉन्टॅक्ट केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे ते गावातील लोकांना देतात। विषय घरकुल संबंधीचा असो किंवा कर वसुलीचा, सचिव हे पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम करत नाहीत। शासनाने जाहीर केलेल्या घरकुल यादीमध्ये नाव असलेले असून सुद्धा सचिव संबंधित लाभार्थ्यांना पैशाची मागणी करतात। काही लाभार्थ्यांचे तर पैसे दिले नाही म्हणून घरकुलच्या फाईलमध्ये त्रुटी दाखवून लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे। कर वसुली करत असताना कर वसुलीचे पैसे घेऊन सुद्धा पावती देत नाहीत। आज देतो उद्या देतो म्हणून टाळाटाळ करतात। या ऐकून प्रकारांमुळे जनता खूप त्रस्त झालेली आहे। गजानन अश्रुबा झालटे यांनी पंचायत समिती चिखली यांच्याकडे याबाबत कठोर कारवाईची मागणी केली। गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय। तरी पंचायत समिती चिखली यांच्या वतीने या कामचुकार सचिवावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। हे विशेष सी न्यूज महाराष्ट्राकरिता मुख्य संपादक शेख चांद। नमस्कार। पहिली गोष्ट, आम्ही सी न्यूज महाराष्ट्राकडून तुमच्याकडे आलेलो। तुमच्या गावातली जी ग्रामपंचायतची ग्रामसेवकाची जी समस्या आहे, अशी तक्रार तुम्ही काही घरकुलाविषयी वंचित ठेवण्यात आलं, याकरिता तुम्ही जी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज आम्ही आलेलो आहे गजानन आसुरबा झालटे यांच्या। तुमचं नाव परिचय सांगा। माझं नाव गजानन आसुरबा झालटे, राहणार कोणड खुर्द। काय झालेलं आहे, तुमचा विषय काय आहे? माझ्या आईचं घरकुल विधवा घरकुल यादीमध्ये नाव होतं 5व्या क्रमांकावर। ते नाव वगळण्यात आलेलं एक ग्रामसेवक आणि गावातला एक जुना कार्यकर्ता म्हणून सनी त्याच्याकडून पैशाचे देव घेऊन करून सनी त्याने 5-5 हजार रुपयाचे व्यवहार केलेला आहे। आणि जी मागचे जे येतात तर त्यांना घराची आवश्यकता नाही, चांगली पक्की ज्यांचे घर आहे त्यांचे घर 5-5 हजार रुपये घेऊन ते मंजूर केलेले आहे ग्रामसेवकाने। तुम्ही फाईल कोटक किती कोणत्या वर्षी केलेली आहे? फाईल आता वरून यादीमध्ये नाव होतं 5व्या क्रमांकाचं। 5व्या क्रमांकाचं ते वगळण्यात आलं। बाकी दुसरं नाव घेणं कारण काय वगळायचं? कारण पैशाचं कारण पैसे नव्हते म्हातारे पैसे आई पैसे मी पुण्याला राहतो। मागास वर्गीमध्ये मोडता का ओबीसी मध्ये मोडतो? मग ओबीसी मध्ये असताना त्याला सर्टिफिकेट लागतं, ओबीसी रोड लावलं होतं? तशी माहिती त्यांनी दिलीच नाही साहेब, काही ते अंधारात ठेवून सर्व काम झालेले। बर, ग्रामसेवकाचं नाव काय? देवीदास डुकरे। देवीदास पूर्ण नाव काय? देवीदास रुस्तुम डुकरे। कुठले ते राहणारे? सावरगाव डुकरे। बरं, ते ग्रामपंचायतला किती वेळ येतात? ग्रामपंचायतला ते 2-3 महिन्यामधून ग्रामपंचायतला येतात। आले तर ते आपले कार्यकर्ते तिथे थांबतात, तिकडेच त्यांच्या पार्ट्या काय होतात ते होतात आणि त्यांचा व्यवहार तिकडे चालतो। आम्ही फोन लावला की फोन उचलत नाहीये आणि कारण सांगतात नेहमी नशेमध्ये ते राहतात। ते ग्रामसेवक किती वर्षापासून आहे तिथं? तर त्यांना झाले आता 13 वर्ष। 13 वर्ष झालेले। आणखी समस्या काय त्यांच्याविषयी, की त्यांनी काही गावातल्या विकास कामासाठी काही अडथळे निर्माण होतात का? विकास काय साहेब, आता ज्या पावत्या लागतात आपल्या याला बांधकामी जी हे झालेले आपलं बांधकामाचे काही पावत्याची याची त्याची काही आवश्यकता असली की ते 500 रुपये घेतात, 200 रुपये घेतात, पावती देत नाही। अथवा 200 घेतात, कारण त्यांची इथं घरगुती संबंध झालेल्यासारखे झालेले आहे। दाखला लागला काही लागला तर ते 200-500 रुपयाची मागणी करतात। 200-500 रुपयाची मागणी। बरं, मागणी केल्यानंतर पावती वगैरे देतात का? नाही, पावती देत नाही। पावती देतो म्हणतात आणि असले डुप्लिकेट काय असेल त्याच्यापाशी ते आपल्याला काही एवढं हे नाही। पण मी 1-2 वेळेस हे केलं, मला त्यांनी पावती दिली नाही। आतापर्यंत तुम्ही गावातले नागरिक या हिशोबाने तुम्ही ग्रामपंचायत मध्ये याच्यासाठी आमसभेसाठी कधी हजर होते का? आता ही नवीन बॉडी झाली, आता सध्या ग्रामसभा लागायला लागली। याच्यानंतरच्या बॉडीनं कधी ग्रामसभा येथे घेतलेल्या नाही, नवीन बॉडी झाल्यापासून थोडी गावाची सुधारणा चालू आहे गावात। आताचे सरपंच कोण आहे नवीन मध्ये? अजबराव पाटील जावळे, चंदाताई अजबराव जावळे हे आताचे सरपंच यांच्या आल्यापासून काही थोडेफार थोडे कामं झाले, चांगलेच कामं झाले। म्हणजे रस्त्याचे समजा काही समस्या ते सोडवतात चांगल्या प्रकारे। ग्रामसेवक या कार्यालयात हजर राहते या विषयात गावातल्या आणखी काही लोकांनी तक्रारी दिलेल्या आहेत? तक्रारी आता दिल्यात, काही बोलतात, काही शिव्या देतात तोंडावर, त्यांना ऐकून घ्यायची सवय येते त्यांना। ते कसं हात जोडायचे आणि मागून जे आपलं काम चालू ठेवायचं ते चालू आहे त्यांचं अशा प्रकारे। आता तुमचं शासनाच्या दरबारी तुम्ही जी तक्रार केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं की ग्रामसेवक
कशा स्वरूपाचा तुमच्या गावाला लाभला पहिली पाहिजे? गोष्ट या ग्रामसेवकची साहेब बदली व्हायला पाहिजे, कारण खूप दिवस झालेले याचे घरगुती संबंध झाल्यासारखे झालेले आणि गोरगरिबाची कामं इथं होत नाही. गोरगरिबाची कामं होत नाही. आता सदस्यांना, जुन्या सदस्य जे पहिल्या बॉडीचे सदस्य सरपंच आहे यांची कामं ती गुपचूप मध्ये करून देतो. आणि आता आपण इथं आलेलो आहोत, या याच्यामध्ये एखादा सदस्य आहेत का तुमच्या इथं कोणी ओळखीचे आता या लाईनीमध्ये? सदस्य उपसरपंच आहे ते कोणते सरपंच? आत्ताच्या बॉडीचे चांगले तरुण पोरगा आहे, चांगला काम करतो. आत्ताच्या दादा बॉडीचे तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी संजय दौलत वानखेडे. आम्ही हे जे गजानन झालटे यांनी जी तक्रार केली होती. बोला रे. भीमराव नामदेव जाधव आणि कोरड माझा भरपूर जुना पहिला नंबर होता. त्यानं 12 नंबर माझा नंबर घातला. लोकांना पैसे भरले, तर ते दुसरा सरपंच होता, त्यानं खासे वर केले, त्यांनी त्याचे कामं करून घ्यायचे. पहिला सरपंच. हा पहिला सरपंच. आणि ह्या सरपंच काही करणे असे पण त्यांच्या हातात होतं आणि ते उलटून करून टाकलं. आता त्याला जमत नाही, आम्ही मागं पे फेकत चाललो. आता त्याला झालं 8 वर्ष, पैसे घेतले मागं 3000 रुपये बोलून गेले. तुम्हाला 8 घर पडतो म्हणे. 8 झालं तर 8 होऊन गेले. 3000 रुपये कोणा घेतलेले होते? घेतलं दुसऱ्या माणसात दिले, पण त्यांना सांगितलं नाव सांगा. नाव सांगतो. नाही ते माझे सरपंच, बस माझे सरपंच बरोबर आहे का नाही? ते नाव सांगाल. ग्राम शोकनं पैसे घेतले का सरपंचाने घेतलेले? दुसऱ्या माणसात दिलं तर मग ते ग्रामसेवक सांगला एवढं पैसे द्या तुम्ही त्यांच्या जवळ. ग्राम असं सांगितलं. हा ग्रामसेवक मांडणार नाही. आम्ही तुमचं काम करू. डायरेक्ट पैसे आणि घेतले. तुमचं 8 दिवसात तुमचं घरपोच येऊन करून टाकू. त्याला 2.5 वर्ष होऊन गेलं. आम्ही करा काही पत्ता नाही. तुम्ही ओबीसी शिवदास दामोदर वानखेडे, ग्रामसेवक बद्दल रायनाड कोनड. सर, असा विषय आहे, मी ग्रामसेवक साहेबाला फोन लावला होता त्या दिवशी, म्हणजे 5-6 दिवस झाले, की बा गजानन झालट्याच्या आईचं नाव तुम्ही का डावळलं बा. मला म्हणे की तू काय लीडर आहे का, गावचा काही सरपंच आहे का, कोणी आहे? एवढं बोलल्याबद्दल ते बोलले आणि जास्त बोलले. ते फोन कट केला. काही असं काही मागणी वगैरे केलेली होती का? हा ती गरिबी म्हणे, ती पैसे देऊ शकते का म्हणे. कोणा सांगितलं असं? मला बोललं तू. फोनद्वारेच बोलणं झालेलं आहे दूरध्वनीकरण. गजानन भाऊ झालटे यांनी जी तक्रार पंचायत समितीला दिलेली आहे, ते यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ग्रामसेवक राहत नाही 15-15 दिवस, 1-1 महिना, आणि काही ग्रामपंचायतल्या गावातल्या नागरिकांच्या समस्या आहेत, त्या समस्या सुधारण्यासाठी आम्हाला कोणतंही काही सांगण्यात येत नाही. इथं फलक नाही, कोणती मीटिंग केव्हा घ्यायची, काय गावात कोणती स्कीम आली याचं कोणा दौंडी नाही, काही नाही, असं यांची एक पंचायत समितीला 5 तारखेला तक्रार दिलेली आहे. या अनुषंगाने तुम्ही गावातले नागरिक आहात, परतीचे नागरिक, या व्यक्तीला तुमचं का सहमत आहे, आणि खरोखर या गावात ही ग्रामसेवकाबद्दल जी चर्चा चालू आहे ती खरोखर सत्य आहे का, हे आम्हाला सांगा. नक्कीच या बाबतीमध्ये गाव पातळीवरती सचिव हा गावाचा विकास करण्यासाठी नेमलेला एक अधिकारी असतो, आणि सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसचिव यांनी ते काम केलं पाहिजे. वेळोवेळी ग्रामसभा लावणे असेल, ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगा असेल, आणि त्या ग्रामसभा लावून त्या ग्रामसभेने विविध ज्या काही स्कीमा असतील, घरकुलसारख्या योजना असतील, अपंगासाठी स्कीमा असतील, आणखीन काही शेतीसाठी स्कीमा असतील, अशा बऱ्याच